न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सावधान, हृदयविकारानं होत आहेत सर्वाधिक मृत्यू. काळजी कशी घ्यावी बघा. तुम्हाला सुद्धा सातत्यानं थकवा जाणवतो का? किंवा तुम्ही नेहमीच स्वतःला तणावात पाहता का? तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित राहतात का? जर या प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर तुम्ही सुद्धा हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांचा सामना करत आहात. आजकाल 40 पेक्षा जास्त वयाच्या अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. जर तुम्हालाही ही लक्षणं जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा. जागतिक हृदय दिवस दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला. आजकालच्या धावपळीमध्ये बहुतेकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय. तणाव वाढत चाललाय, कामाचा ताणही वाढलाय, आहाराच्या वेळा पाळल्या जात नाही, फास्ट फूडचे प्रचंड प्रमाण वाढलंय. या सगळ्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झालाय. हृदयविकाराचे प्रमाण वाढलंय, अन्य आजारांचाही विळखा घट्ट होत चाललाय. आज जागतिक हृदय दिन आहे. या निमित्त काही चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संकल्प करूया. नियमितपणे व्यायाम, योग्य डाएट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सारख्या चांगल्या सवयींचा अंगीकार करून तुम्ही हृदयाला हेल्दी ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया तज्ञ नेमकं काय सांगतात. चांगला डाएट हृदयाच्या विकाराशी लढण्याचा चांगला मार्ग आहे. एक संतुलित डाएट तुम्हाला कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि वाढत्या वजनाच्या समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरतो. त्यामुळे रोजच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, डेअरी उत्पादने, मासे, शेंगदाणे यांसारख्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. रात्रभर व्यवस्थित झोप घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला थकवा जाणवतो का? झोप व्यवस्थित झाली नाही असं वाटत राहते का? उदासीनपणा जाणवतो का? ही लक्षणं जाणवत असतील तर तुमची झोप बाधित राहते. तुमच्या झोपेची गुणवत्ता खाण्यापिण्याच्या सवयीसह तुमचा मूड, स्मरणशक्ती या गोष्टींनाही प्रभावित करत आहे हे विसरू नका. चांगल्या झोपेची कमतरता तुम्हाला नेहमीच हृदय रोगाच्या दाराशी उभे करतात. तुम्हाला रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तणावाच्या मुळे आज डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक रुग्णांना तणावाची समस्या जाणवते. या तणावामुळेच धूम्रपान करण्याची इच्छा प्रबळ होते. जास्त प्रमाणात खाणं आणि शारीरिक निष्क्रियतेलाही बळ ठरते. क्रॉनिक उच्च दाबाचे तणाव मोठं कारण ठरू शकतं. या सगळ्या गोष्टी हृदयरोग आणि हृदयाघाताला आमंत्रण देतात. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.